हॅलो एव्हरीवन, माझं नाव सचिन गायकवाड आहे. माझ्या लहान मुलीचं नाव श्रीजा सचिन गायकवाड आहे. ती फर्स्ट एक्सप्रेशन स्कूलमध्ये तिला नर्सरीला एका मित्राच्या म्हणण्यानुसार मी ॲडमिशन घेतले. तर तिचा जो प्रोग्रेस आहे तो खूपच छान आहे, कारण की तो प्रत्येक टीचर प्रत्येक स्टुडंटकडं वैयक्तिक लक्ष देतो. आणि तिची जी प्रोग्रेस आहे, म्हणजे जसं मला मोठ्या मुलीबद्दल अनुभव होता की तिने त्याच्या स्कूलमध्ये सिनियर KG पर्यंत किती तिचा प्रोग्रेस केला, आणि त्याच्यापेक्षा फर्स्ट एक्सप्रेशन स्कूलचा जो प्रोग्रेस आहे तो खूप छान आहे. आणि इथला टीचर स्टाफही खूप छान आहे. आणि इथले जे सपोर्ट करणारे राज सर आहे, पुन्हा अजून मॅडम, आणि इथलं सर्वच टीचर स्टाफ जसं बॅकएंडला चरणजित मॅडम, शशिकांत सर, हे सगळं खूप सपोर्टिव्ह आहे. कधी काही प्रॉब्लेम आला तर हेल्प करतात आणि मुलाकडे प्रत्येकजण वैयक्तिक लक्ष देतो. थँक्यू. मी मोनिका अक्षय चन्ने. माझ्या मुलाचं नाव ईशांत अक्षय चन्ने. सरांनी आम्हाला पॅरेंटिंगचे लेक्चर देखील घेतले. त्यामध्ये इमोशनल अँड इंटेलिजंट ह्या 2 गोष्टी शिकवल्या. काही स्कूलमध्ये मी ऐकले की पॅरेंट्सकडून परमिशन घेऊन आम्ही त्यांना रागू मारू असं सांगता, पण इथे आम्हाला पॅरेंटिंगमध्ये सरांनी सांगितले की जो आपला पाल्य त्याला आपण न मारता न पनिश करता त्याच्याकडून आपण कसा होमवर्क करावा, त्याच्याकडून काही ज्या गोष्टी आहे ॲक्टिव्हिटीज आहे त्या कशा करून घ्याव्यात हे देखील आम्हाला सरांनी एक पॅरेंटिंग लेक्चरमध्ये शिकवले. कोणताही श्लोक असो, म्हणजे गायत्री मंत्र, सरस्वती वंदना, असे भरपूर जे मोठ्या मुलांना लर्न नसतात ते संस्कृतमधील श्लोक त्याला लर्न झाले. कारण इथे सकाळी सकाळी जे श्लोक म्हणले जातात ते लवकर मुलांना डेव्हलप होतात. आणि एक मेडिटेशन देखील स्कूलमध्ये घेतले जाते. आणि मुलांच्या ह्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते मुलांचं मन शांत राहणं. आणि ते मन शांत असतं ते मेडिटेशनमधून. आणि एवढ्या लहान वयात त्यांना मेडिटेशनची सवय लागतीये, हा एक आमच्यासाठी महत्त्वाचा पॉईंट आहे. प्रत्येक फेस्टिवलला तर डेकोरेशनचं ऑर्गनायझेशन वगैरे ते तर खूपच छान. हा एक पॉईंट आम्हाला खूप म्हणजे छान वाटतो. आणि अशा ह्या फर्स्ट एक्सप्रेशनच्या आम्ही फॅमिली मेंबर्स बनलो, त्यासाठी आम्हाला खूप छान वाटतं आणि आम्हाला अभिमान देखील वाटतो. माझी मुलगी सावी सचिन तोरणीकर. तिला शाळेत घालायचं होतं तेव्हा मला प्रश्न पडला होता की कुठल्या शाळेत घालावं काय नाही म्हणून. आणि नाव सुचवलं मैत्रिणीने आणि मलाही शाळाही आवडली, म्हणून फर्स्ट एक्सप्रेशन या शाळेमध्ये मी ॲडमिशन दिलं. आणि तिचं प्रोग्रेस बघून मला असं वाटलं की खरोखरच मी योग्य पद्धतीने निवडली आहे ही शाळा आणि तिचं सगळं व्यवस्थितच होतं. माझं नाव मोनिका आनंद बुडाणे. माझा मुलगा इथे सिनियर KG क्लासमध्ये आहे. आणि आम्ही स्कूल निवडण्याचं कारण इथल्या प्रिन्सिपल आणि सगळा स्टाफ खूप छान आहे. आम्ही आलो तेव्हाच आम्हाला प्रिन्सिपलची एंट्रीनीच एवढं छान वाटलं की त्यांनी खूपच आम्हाला इतकं समजून सांगितलं व्यवस्थित, मुलाचं म्हणजे कसं शिकवणार, काय शिकवणार, की लगेच आम्ही दुसरी स्कूल पण पाहिली नाही की लगेच ॲडमिशन पण करून टाकलं इथं. आणि नंतर पण आम्हाला त्याच्यात इतकं बदल जाणवला खूपच. म्हणजे त्यांनी घरी पण एवढा म्हणजे आम्ही अभ्यास वगैरे घेत नाही तरी पण इथं खूप त्याचं लर्न होऊन जातं. क्लासमध्ये खूप सारा स्टोरीज वगैरे जेवढ्या काही घेतात तेवढ्या खूप साऱ्या लर्न होऊन जातात त्याच्या. आणि जनरल नॉलेजची पण खूप सारी माहिती तर मॅडम वगैरे सगळं शिकवतात. आणि सगळं म्हणजे टोटल म्हणजे असं काही नाही की स्कूलमधलं शिकवतात की शाळेबद्दलच अभ्यास वगैरे, बाकीचं पण सगळं शिकवता इथला स्टाफ, असं काही नाही. आणि आपण जेव्हा मीटिंग वगैरे असेल तेव्हा पण ते आपल्याला मुलाबद्दल सांगतात की तुमचा मुलगा कसा आहे, काय प्रगती आहे, सगळं आपल्याला वेळ देता. आणि असं पण कधी आपण विचारायला आलो तरी पण आपल्याला वेळ देऊन ते सांगतात की तुम्हाला काय अडचण आहे, तुमच्या काय सांगा म्हणून. आपण पण त्यांना विचारल्यावर त्या सांगता आपल्याला तुमच्या मुलात असा बदल झाला. आपण पण सांगतो त्यांना की खूप छान, म्हणजे खूप छान स्कूल आहे, म्हणजे एवढंच सांगू शकते. Hello, myself Rupesh Randive, parent of Sojal from nursery of a First Expression preschool. About the school, I want to say First Expression is a
fantastic school. The teachers here are very professional, caring, and well organized. They really care and want the best of your child. The overall management of the school is excellent. The interaction between the parents and the teachers are just like a family. My daughter is very happy to go to school every day. Finally, we are very happy about and satisfied about our decision regarding admission here. Thank you.